20 फेब्रुवारी रोजी वाडीवारे पोलीस ठाणे हद्दीत एका 18 ते 19 वयोगटातील अज्ञात महिलेचा गळा चिरलेला आणि चेहरा विद्रूप करून अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता। सदर घटनेचा नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार संशयित अथर्व देशमुख राहणार जाधव संकुल सातपूर हा संदीप फाउंडेशन येथे शिक्षण घेत असल्यामुळे सातपूर पोलिसांनी या घटनेची दखल केली। गोपनीय माहितीनुसार संशयित हा वेगवेगळ्या कॅब बुक करून तो द्वारका सर्कल येथे संभाजीनगरच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना सातपूर पोलिसांनी भद्रकाली पोलिसांच्या मदतीने संशयितास द्वारकेतून ताब्यात घेऊन त्यास सातपूर पोलीस ठाण्यात हजर करत विचारपूस केली असता त्याने बुलढाणा येथे राहणाऱ्या संस्कृती काळे नामक महिलेसोबत प्रेम संबंधातून झालेल्या भांडणातून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मित्राच्या मदतीने धारधार चाकूने तिच्या गळ्यावर वार करून तिचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेहाची एका डस्टर कार मधून नाशिक येथील मित्र सुमित देवानंद सानप्याच्या मदतीने विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे। या घटनेचा पुढील तपास वाडीवारी पोलीस करीत आहेत। या घटनेची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे, पोलीस हवालदार दीपक खरपडे, राहुल खांडबहाले, अमोल मोरे यांनी आपल्या अथक मानवी आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून केली आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात।